प्रत्येक वर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवसाची आठवण जागवली जाते। मानवी इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट दिवस आहे। 80 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची केवळ जपानलाच नाही तर जगभरातील अनेकांना अनामिक भीती वाटते। याच दिवशी 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता। या अणुबॉम्बने हे शहर बेचिराग झालं होतं। त्याच्या 3 दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता। युद्ध सुरू असल्याने हिरोशिमा हे शहर भीतीच्या छायेतच होतं। त्याच वेळी लोकांना आकाशात एक मोठा विमान घिरट्या घालताना दिसलं। दुसऱ्या महायुद्धात जपानचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे या विमानाला थांबवण्यासाठी आणि त्यांची विमानं उड्डाणा घेण्यासाठी पुरेसं इंधन सुद्धा नव्हतं। लोकांना आकाशातून एक मोठी वस्तू पडताना दिसली आणि काही कळायच्या आतच मोठा स्फोट झाला। या स्फोटाने संपूर्ण शहर काही सेकंदात बेचिराग केलं। या अणुबॉम्बचं नाव होतं लिटिल बॉय। हे नाव ऐकण्यात एकदम निरागस वाटतं, पण मानवी इतिहासातील हे सर्वात घातक शस्त्र म्हटलं होतं। हा अणुबॉम्ब आकाराने लहान होता, म्हणूनच त्याचं नाव लिटिल बॉय असं ठेवण्यात आलं होतं। तर फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब नागासाकी शहरावर टाकण्यात आला होता। लिटिल बॉय आणि फॅट मॅन हे एक प्रकारे कोड नेमच होतं। लिटिल बॉय हा अमेरिकेतील मॅनहॅटन प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आला होता। अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या देशातील शास्त्रज्ञांनी मिळून हा अणुबॉम्ब तयार केला होता। या प्रकल्पाचे प्रमुख अमेरिकेतील शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर होते। या अणुबॉम्बसाठी युरेनियम 235 चा वापर करण्यात आला होता। या अणुबॉम्बचं वजन जवळपास 4 टन होतं आणि त्याची लांबी जवळपास 10 फूट होती। हा बॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आला तेव्हा तो 43 सेकंदात जमिनीवरून 600 मीटर उंचीवर फुटला। जेव्हा हा बॉम्ब पडला तेव्हा तिथलं वातावरण अंदाजे 7000 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। अवघ्या काही क्षणात 70,000 लोकांचा कोळसा झाला होता। अनेकांना प्रश्न पडतो की अमेरिकेने जपानची राजधानी टोकियोवर अणुबॉम्ब का नाही टाकला? कारण टोकियो हे जपानचं सत्ता केंद्र होतं। तिथे राजेशाही आणि सरकार यांचे अनेक प्रतिनिधी होते। अमेरिकेला धडा शिकवायचा असता तर या शहरावर बॉम्ब टाकून जपानला धडा शिकवता आला असता। अमेरिकेने अनेकदा जपानला शरण केल्यास सांगितलं होतं, पण जपानची सैन्य शक्ती, दारुगोळा, लष्करी छावण्या या टोकियोत नव्हत्या, तर ती हिरोशिमा शहराजवळ होती। हिरोशिमा हे काही साधं सुधं शहर नव्हतं। तिथे जपानच्या लष्कराचं सर्वात मोठं मुख्यालय होतं। इथूनच जपानच्या अनेक युद्ध मोहिमांची रणनीती ठरत होती। जपानच्या लष्करी ताकदीला झटका देण्याची रणनीती अमेरिकेने आखली होती। त्यामुळे अणुबॉम्ब टाकण्यासाठी हिरोशिमा शहर निवडलं गेलं होतं। अर्थात अमेरिकेतील अनेक लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञ हे थेट हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्याच्या पक्षात नव्हते। अनेकांनी सर्वसामान्यांना यामध्ये बळी जाण्याची भीती व्यक्त केली होती। लष्करी तळावर हा हल्ला करण्याचं नियोजन होतं, पण हा बॉम्ब फुटलाच नाही किंवा त्याचा मोठा प्रभाव दिसून आला नाही तर जपान अजून आक्रमक होण्याची भीती सुद्धा अमेरिकेला होती। जपानला गुडघ्यावर आणणं हे अमेरिकेचं लक्ष्य होतं। त्यामुळे हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या सर्वसामान्यांना अगोदर इशारा न देता अमेरिकेनं मानवी इतिहासाला काळीमा फासली। जर अणुबॉम्ब टाकण्याचं जाहीर केलं असतं तर जपानी शस्त्रवाहू विमानं हा बॉम्ब टाकू देणार नाही ही भीती अमेरिकेला होती। त्यामुळे कुठेच काहीच वाच्यता न करता अणुबॉम्ब टाकण्यात आला। या 2 अणुबॉम्बने दुसरं महायुद्ध थांबवलं, पण अमेरिकेवर लागलेला काळा डाग कधीही पुसला गेला नाही आणि पुसला जाणार नाही हे तितकंच सत्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।